श्री स्वामी समर्थ मंडळी, अधिक मास महिना सुरू आहे. अधिक मासातील प्रदोष व्रत, वेळ, तारीख, पूजा, व्रत कसं करायचं इत्थंभूत माहिती जाणून घ्या आणि लगेच अधिक मासात हे व्रत तुम्ही करा. चला तर मग आता लगेच या संदर्भातली माहिती आपण पाहूया. बघा, या दिवशी पाळला जाईल जून महिन्यातील पहिला प्रदोष व्रत. जाणून घ्या वेळ आणि तारीख. कोणत्या दिवशी पाळला जाईल पाहूया. बघा, पंचांगानुसार प्रदोष व्रत हे प्रत्येक महिन्याला दोनदा येते. एकदा कृष्ण पक्षात आणि दुसरं शुक्ल पक्षात. हे प्रदोष व्रत महादेवाला समर्पित मानले जाते. त्यामुळे जून महिन्याचा पहिला प्रदोष व्रत कोणत्या दिवशी पाळला जाईल, शुभ वेळ कोणती आहे ते आता जाणून घेऊया. बघा, ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील आणि शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत पाळले जाते. या दिवशी भगवान महादेवाची पूजा करण्याची परंपरा आहे. धार्मिक मान्यतेनुसार तुम्ही जर भक्तिभावाने प्रदोष व्रताच्या दिवशी योग्य विधींनी भगवान शिवाची पूजा केली तर तुम्हाला सुख शांती लाभते आणि समस्या दूर होतात. आता जून महिना सुरू झालेला आहे, तुम्हाला माहित आहे. या महिन्यातील पहिला प्रदोष व्रत केव्हा पाळला जाईल? चला तर मग नक्की नेमकी तारीख काय आहे, शुभ वेळ काय आहे, पूजेचा पद्धत काय आहे हे आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, जून महिन्यात पहिला प्रदोष उपवास कधी असेल, कधी आहे तर बघा, वैदिक पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी 12 जून रोजी सायंकाळी 7:36 सुरू होते ते 13 जून रोजी सायंकाळी 4:07 संपेल. परिणामी जून महिन्यातील पहिला प्रदोष उपवास हा 12 जून रोजी पाळला जाईल. हा उपवास शुक्रवारी येत असल्यामुळे त्याला शुक्र प्रदोष उपवास म्हणून संबोधले जाते. आता पूजेसाठी शुभ वेळ काय? प्रदोष काळात प्रदोष व्रताची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे 12 जून रोजी प्रदोष काळ सायंकाळी 7:36 ते 9:20 असेल. या काळात सर्व भक्त भगवान शिवाची पूजा करू शकतात. आता बघा, पूजा करण्याची पद्धत कशी आहे, काय आहे, कशी करायची आहे पूजा? तर प्रदोष उपवासाच्या दिवशी सकाळी स्नान करून पूजा करावी आणि त्यानंतर दिवसभर फळे खावीत, उपवास ठेवावा. संध्याकाळी तुम्ही शिवमंदिरात जावे किंवा तुमच्या घरात शिवलिंग असल्यास त्यावर अभिषेक करावा. भगवान शिवाला पाणी, दूध, मध, गंगाजल, बेलपत्र आणि पांढरी फुले अर्पण करा. यानंतर शिवचालिसा, महामृत्युंजयी मंत्र किंवा प्रदोष व्रत कथा पठण करा. तर मंडळी बघा, शुक्र प्रदोष व्रताचं महत्त्व काय आहे? तर हिंदू मान्यतेनुसार शुक्रवारी योग्य विधीसह शुक्र प्रदोष व्रत पाळल्याने भक्ताला भगवान शिवाचा आशीर्वाद मिळतो आणि सुख शांतीचा आशीर्वाद प्राप्त होतो. याशिवाय शुक्र प्रदोष व्रताच्या पुण्यकारक प्रभावांमुळे व्यक्तीची संपत्ती आणि समृद्धी टिकून राहते, ज्यामुळे वैवाहिक जीवन सुखी आणि समृद्ध होते. तर अशा पद्धतीने अधिक मासातील प्रदोष व्रत, वेळ, तारीख आणि पूजा आणि व्रत ह्या संदर्भातली सविस्तर माहिती आपण पाहिलेली आहे. लगेच तुम्ही या दिवशी प्रदोष व्रत करा आणि भगवान शिवाची आशीर्वाद, कृपा, पुण्य प्राप्त करून घ्या. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.